नमस्कार मित्रांनो, डी मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून भारतीय वास्तुकलेचा आणि इतिहासाचा एक अमूल्य वारसा आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा 7000 वर्षाचा प्राचीन इतिहास, मंदिराची गूढ रचना आणि देवीची कोल्हापुरात स्थापना कशी झाली याची संपूर्ण कथा. भाग 1. कोल्हापूर नाव कसे पडले. पौराणिक कथा. कोल्हापूरचा इतिहास जाणून घेताना कोल्हापूर हे नाव कसे पडले हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. पुराणानुसार या परिसरात कोल्हासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस राज्य करत होता. त्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या देवमानवाच्या विनंतीवरून देवी महालक्ष्मीने कोल्हासुराशी युद्ध केले. युद्धाच्या शेवटी कोल्हासुराने देवीकडे वर मागितला की या नगरीला माझे नाव मिळावे. देवीने त्याची इच्छा पूर्ण केली आणि या नगरीचे नाव कोल्हापूर पडले. देवीने या राक्षसाचा वध केल्यानंतर ती त्याच ठिकाणी स्थिरावली, म्हणून तिला करवीर निवासिनी असेही म्हटले जाते. भाग 2. मंदिराचा ऐतिहासिक काळ आणि बांधकाम. हे मंदिर किती जुने आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार या मंदिराचे मूळ बांधकाम सुमारे 7व्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी केल्याचे मानले जाते. पुढे शिलाहार राजवटीत इसवी सन 8व्या ते 13व्या शतकात या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. वास्तुकला. हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर नक्षीकाम केलेले खांब आणि विविध देवी देवतांची मूर्ती कोरलेल्या आहेत. दगड. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केलेले असून ते अतिशय मजबूत आहे. भाग 3. मूर्तीची वैशिष्ट्य आणि रहस्य. अंबाबाईची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीची मूर्ती मौल्यवान अशा रत्नशिळेपासून बनलेली आहे. देवीला 4 हात असून महालुंग, एक फळ, गदा, ढाल आणि पानपात्र धारण केले आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची छाया आहे. या मूर्तीचे वजन साधारणपणे 40 किलो आहे आणि अंदाजित 7000 वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. भाग 4. किरणोत्सव सोहळा. विज्ञानाचा चमत्कार. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून 2दा होणारा किरणोत्सव सोहळा. मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की मावळत्या सूर्याची किरणे थेट महाद्वार ओलांडून देवीच्या मूर्तीवर पडतात. पहिल्या दिवशी ही किरणे देवीच्या चरणांवर पडतात. दुसऱ्या दिवशी देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतात. तिसऱ्या दिवशी ती किरणे थेट देवीच्या मुखकलमावर पडतात. हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून भाविक कोल्हापुरात गर्दी करतात. हे प्राचीन काळातील स्थापत्यशास्त्राचे आणि खगोलशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. भाग 5. मंदिराचे 5 भाग. कोल्हापुराचे मंदिर 5 मुख्य भागांमध्ये विभागले आहे. 1. गर्भगृह, जिथे देवीची मुख्य मूर्ती आहे. 2. कुर्मासन, जे कासवाच्या आकाराचे आहे. 3. दर्शन मंडप, जिथे भाविक दर्शनासाठी उभे राहतात. 4. नाचघर आणि महाद्वार. मंदिराच्या परिसरात इतरही अनेक छोटी मंदिरे आहेत, जसे की शेषशाही विष्णू मंदिर, नवग्रह मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर. विशेष म्हणजे मंदिराच्या शिखरावर एक मातृलिंग देखील आहे, जे देशातील एकमेव मानले जाते. भाग 6. तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरचे नाते. असे मानले जाते की तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांचा घनिष्ठ संबंध आहे.
एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूशी व्यंकटेश रुसून लक्ष्मी माता कोल्हापुरात तपस्या करण्यासाठी आली होती. आजही तिरुपती येथून दरवर्षी नवरात्रीमध्ये अंबाबाईसाठी मानाचा शालू पाठवला जातो. तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, अशी भक्तांची श्रद्धा आहे. भाग 7. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघराण्याचा वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या मंदिराला भेट दिली होती आणि स्वराज्यावर देवीची कृपा राहावी अशी प्रार्थना केली होती. पुढे करवीर संस्थानाचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराचं व्यवस्थापन आणि जीर्णोद्धारात मोठी भूमिका बजावली. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे केवळ एक मंदिर नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा आणि श्रद्धेचा कणा आहे. विज्ञानालाही ठक्क करणारी मंदिराची रचना आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आई अंबाबाई, यामुळे हे ठिकाण करवीर काशी म्हणून ओळखले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोलो अंबा माता की जय. धन्यवाद.